आणि मला वाटतं अनेक दिवसाच्या कठीण परिस्थितीत सुद्धा मॅरेथॉन बैठकीमध्ये आपण हा निर्णय घेतला आणि 81 उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला, ज्याचा उल्लेख खासदार साहेबांनी केलेला होता. जर एक 5 वर्षापूर्वी निवडणूक झाली असती तर थोडी संख्या कमी झाली असती. त्यावेळा असलेले उमेदवार, नंतर ज्यांना अधिकार मिळाला असे नवीन उमेदवार, मतदार, म्हणजे अशी फार मोठी संख्या या तिन्ही पक्षांकडे झाली आणि त्यातून 81 उमेदवार काढणं ही फार मोठी कठीण गोष्ट होती. ज्यांना आपण उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांच्याबद्दल खासदार साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांना योग्य तो मान सन्मान देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू. आता उद्या 81 नावं जाहीर होतील आणि या 81 नावं जाहीर झाल्यानंतर आम्ही प्रचाराचा सुद्धा शुभारंभ एकत्र करू. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रचारासाठी कोल्हापूरला येतील, ज्याचा उल्लेख या दोघा नेतेमंडळींनी केला. कोल्हापूर शहर हे देशात एक चांगलं शहर करण्यासाठी आणि सर्वांग सुंदर करण्यासाठी, ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही युती प्रामाणिकपणानं काम तर करेलच. त्याशिवाय ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत की कसं असावं कोल्हापूर, तसं करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. आणि आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यानंतर विरोधक कसा निधी आणणार आहे, विरोधक कसा विकास करणार आहे. मला वाटते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारून या निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी निधी आणावा लागतो आणि निधी आणण्याचा कोणताही आज त्यांच्याकडं मार्ग नाही. दुसरे, आम्ही महायुती सरकारनं जे निर्णय चांगले घेतलेले होते त्यामध्ये आम्ही लाडक्या बहिणींचे 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. वर्षभर महायुतीचं सरकार येऊन सुद्धा आम्ही एकही महिना, आता या 2 महिन्याचे पैसे आता जमा लवकर होतील, त्याशिवाय 2100 रुपये देण्याचं वचन आम्ही महायुती सरकारनं दिलेलं आहे आणि ते पूर्ण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटते नरेंद्र मोदी साहेबांनी मोफत गहू, तांदूळ 29 पर्यंत देण्याचं वचन दिलेलं आहे. अशा अनेक गरिबांच्या योजना आणि विशेषतः DBTद्वारे लोकांच्या खात्यामध्ये पैसे कसे वर्ग होतील, त्यामध्ये एकही पैशाचा गैरवापर होणार नाही, ही भूमिका देशाच्या पंतप्रधानांनी घेतली आणि मला वाटतं एक चांगलं या निमित्ताने काम या देशामध्ये 10-15 वर्षामध्ये झालं. आमच्या या उमेदवारांना कसं काम करावं याचं तर आम्ही माहिती आणि ट्रेनिंग देणारच आहोत. पण तुम्हाला वाटतं काँग्रेसच्या काही नेतेमंडळींचं मी वक्तव्य आज ऐकलं की ते म्हणाले की क्रॉस वोटिंग झालं किंवा काय शिटिंग झालं, फिक्सिंग झालं तर आम्ही राजीनामा घेणार आहोत. एकदा असं करून आलेल्या लोकांना राजीनामा घेण्याची कायद्यात कुठं तरतूद नाही. मला वाटतं माझ्या मित्रांना ते माहिती नसावं. आम्ही मात्र ठरलं आहे असं क्रॉसिंग, असं शिटिंग आणि असं फिक्सिंग झालं तर तिन्ही पक्षांनी मिळून त्याला पदच द्यायचं नाही. कारण शेवटी उमेदवार प्रभागातले 4 ही पहिली निवडणूक आहे. 1 प्रभागाची निवडणूक आम्ही केली, 2 प्रभागाची केली, 3 प्रभागाची सुद्धा मला वाटतं एकदा झाली, नाही झाली, 2 झाली, 4 प्रभागाची पहिल्यांदा निवडणूक होती. नगरपालिकेला झाली 2 प्रभागाची. म्हणजे हा पहिला प्रश्न होता की 4 प्रभागाचे उमेदवार निवडणं आणि ते तगडे उमेदवार निवडणं हे फार मोठं आव्हान काम होतं. ते मला वाटतं तिन्ही पक्षाच्या सर्व नेते मंडळांनी पार पाडलं. त्यामध्ये मला खरोखर मनापासून आभार मानले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. प्राध्यापक जयंत पाटील असतील, महेश जाधव असतील, नाना कदम यासारखे जे ह्यातले मास्टर लोक आहेत यांनी फार म्हणजे मेहनत घेतली, कवायत घेतली, एकत्र आणणं, त्यांना बसवणं हे फार मोठं काम असतं. कारण काय आम्हा नेते मंडळींना सगळं काय अबकडं काय माहिती असत नाही. अबकडं माहिती असणं, त्यानंतर आरक्षण माहिती असणं, त्याप्रमाणे त्यांच्या उमेदवाराला तेवढी तोड उभा करणं हे आम्हाला माहिती देणं हे काम फार चांगलं काम या मंडळींनी केलं. मला वाटतं त्यात शारंग देशमुखसुद्धा आज उपस्थित नाही, त्यांचंही मला नाव घ्यावं लागलं. या सगळ्या मंडळींनी, आदिल फराज असतील यांनी आम्हाला सर्वांनी मदत केली आणि त्यामुळं हे सगळं आज हे सगळे 81 उमेदवार आम्ही निवडू शकलो. त्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि मला वाटतं आम्ही सगळे मिळून
एक जिद्दीनं चिकाटीनं 81 उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेऊ, जीवाचं रान करू, हाडाची काढा रक्ताचं पाणी आम्ही करू, एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि कोणत्याही परिस्थितीत या महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो.